आहे आणि त्यामुळे रस्ते गुलाबी होतात अशा प्रकारे नागरिक तिथले म्हणतात. आत्ता आपण मला बातमी दाखवली आहे. ह्याच्यातलं तथ्य मी तपासून पाहीन की कुठेही रस्ते गुलाबी झाल्याची माहिती माझ्याकडे प्राप्त नाही. अगदी खालच्या लेवलला काही पाण्यामध्ये प्रदूषण झालं आहे, त्याच्यामुळे काही केमिकल रिॲक्शन आहे का हे तपासून पाहीन आणि अशी कुठेही असले तर त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल. दुसरीकडे पाहायचं तर मुंबईतला जो जो AQI होता तो कुठेतरी कमी होताना दिसतोय. BKC मधला देखील हवा गुणवत्ता निर्देशांक कमी होतो आहे. एकूण कशा प्रकारे उपाययोजना हे सध्याला मुंबईच्या स्तरावर या उलट मी म्हणेन की नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये आपला जो निर्देशांक होता, जी गुणवत्ता होती हवेची त्याच्यापेक्षा आता आपला सुधारलेला आहे. आपले ऑरेंज झोन कमी झालेले आहेत आणि ग्रीन झोन वाढलेले आहेत, परंतु दिवाळीच्या काळामध्ये सणावाराच्या काळामध्ये हा निर्देशांक नक्कीच ढासळला होता आणि एक मला वाटतं एंड ऑफ ऑक्टोबरमध्ये थोडा पीकवर सुद्धा गेलेला होता. तर आता मात्र त्याच्यामध्ये आपल्याला चांगली परिस्थिती बघायला मिळाली. राज ठाकरे विचारणार होते ना. राज ठाकरे यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले आहे. मुलं गायब होत आहेत. मागील 3 ते 4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात मुलं गायब होण्याचे प्रमाण वाढले. साधारणपणे 30% त्यात वाढ झालेली आहे. अशा प्रकारे पत्र हे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. त्यांना पत्र लिहून उत्तर देते. मी ते पत्र वाचलं नाही. त्याच्यात आता महिला सशक्तीकरणाची गोष्ट आणि ह्या गोष्टी एकत्र अस्तित्वात आहेत, पण ह्याचं आपण एकीकडे हे करतोय म्हणून हे होतंय, महिलेवर अन्याय होतोय त्याच्यावर आवाज उचलला पाहिजे, त्याच्यावर कन्व्हिक्शन वाढलं पाहिजे आणि लहान मुलीवर म्हणजे अल्पवयीन मुलांच्या अत्याचार देहदंडाची शिक्षा त्यामुळे शिक्षा झाली पाहिजे. लोकांनी किती लोकांची त्याचा शिकार मेजॉरिटी मुलांना बनावं लागतं. खरंच दुर्दैवी आहे. पण मला विश्वास आहे की गृहमंत्रालय महोदय याच्यामध्ये जातीने लक्ष घालून कन्व्हिक्शन रेट वाढवण्याकडे आणि असे पुढे नाही व्हावे, एक धाक निर्माण व्हावा याच्याकडे चांगली पावलं उचलली.